हॅलो फ्रेंड्स, गुढीपाडव्याला तुम्हाला छोटीशी गुढी बनवायची आहे तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये आपण छोटी गुढी कशी बनवता येईल हे पाहणार आहोत। ही गुढी बनवण्यासाठी घरात असलेल्या गोष्टींचाच वापर केलेला आहे। अतिशय सुंदर आणि छोटीशी अशी ही गुढी आपण या व्हिडिओमध्ये कशी तयार करायची हे पाहून घेणार आहोत। यासोबत माझ्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या गुढीपाडव्याच्या रांगोळ्या आणि आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओ पाहायला मिळतील। पाहण्यासाठी सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकॉनही दाबा। आता आपण पाहूयात याच्यासाठी लागणारे साहित्य। गुढी बनवण्यासाठी आपण एक डेकोरेटिव्ह कापड वापरलेलं आहे। हे तुम्हाला कुठल्याही स्टेशनरीवरती मिळून जाईल किंवा घरात असलेलं एखादं छानसं कापड, पातळ असं कापड जर असेल तर ते तुम्ही वापरू शकता। त्यानंतर फ्लॉवर पॉटमधील एखादं पान, एखादा मोठा मणी, एक काडी, एखादा रिकामा बॉक्स, काही बीड्स, त्यानंतर काही असे डेकोरेटिव्ह बीड्स तुमच्याकडे असतील ते, स्वस्तिक, शुभलाभ, ॲक्रेलिकचे जे स्टेशनरीमध्ये मिळतात ते, कात्री आणि ग्लू, या सर्व गोष्टींचा वापर करून आपण ही गुढी बनवणार आहोत। सर्वात आधी हे जे कापड आहे याला आपण फोल्ड करून घेतलेलं आहे। हे एक अतिशय पातळ आणि थोडंसं चमकदार असं कापड मी वापरलेलं आहे, ज्याच्यामुळे गुढी अतिशय सुंदर दिसेल। तर या कापडाला फोल्ड करून यानंतर मी आता याच्या प्लेट्स तयार करून घेणार आहे। तर अशा प्रकारे एक सुलट आणि एक उलट करत आपल्याला पूर्ण प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत। प्लेट्स बनवून झाल्यानंतर आपण एका दोऱ्याच्या साहाय्याने या सर्व प्लेट्सला बांधून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली ही गुढीसाठीची साडी तयार होईल। यानंतर आपण काडी आणि मोठ्या बीडचा वापर करून गुढीसाठीचा जो गडू आहे तो कसा बनवायचा हे पाहणार आहोत। जर तुमच्याकडे या प्रकारचं बीड जर नसेल तर तुम्ही एखादा मोठा मणी वापरून त्याच्यावरती मोती देखील चिटकवू शकता। सगळ्यात आधी मोठा बीड मी इथे काडीमध्ये फिक्स केलेला आहे। त्यानंतर मी माझ्याकडचे जे हे गोल डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत त्यांना इथे स्टिक करून घेत आहे आणि त्यानंतर परत मी इथे हे जे मण्यांचं एक सर्कल आहे ते याच्यावरती फिक्स करणार आहे। तुमच्याकडे घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्ही अशा प्रकारचा एक गडू इथे बनवून घेऊ शकता। यानंतर आपण साडी स्टिक करून घेणार आहोत। साडी स्टिक करण्यासाठी आपण टाय केलेला धागा तोडून टाकायचा आहे आणि काडीच्या अवतीभोवती तुम्हाला साडी फिक्स करून घ्यायची आहे। त्यासाठी मी परत इथे दोऱ्याचा वापर करत आहे। तो दोरा वापरून पूर्ण साडी तुम्हाला काठीला अशी बांधून घ्यायची आहे। टाय करून झाल्यानंतर आपण जे झाडं आहेत ते बनवून पाहूयात। तर त्यासाठी जे फ्लॉवर पॉटचं पान आपण घेतलं होतं त्याला मी बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण हे जे मोठं पान आहे याला कट करून घेऊयात। कट करून घेतल्यानंतर आपण याला गुढीच्या साडीसोबत टाय करणार आहोत। तर टाय करण्यासाठी मी तोच जो दोरा आपण साडी बांधण्यासाठी वापरला होता त्याच दोऱ्यामध्ये याला अडकवून बांधून घेणार आहोत। याच्यानंतर आपण गुढीसाठीची जी गाठी आहे ती बनवून घेणार आहोत। तर गाठीसाठी मी जी आपल्याकडे स्टिक होणारी बीड्सची लेस मिळते तिचा वापर केलेला आहे। तिला अशा प्रकारे आपण गाठीसारखा इथे स्टिक करून घेऊयात। तर पाहिलं मित्रांनो, अतिशय कमी साधनांचा वापर करून आपण ही छोटीशी गुढी तयार करून घेतली आहे। यानंतर आपण गुढीच्या काठीला डेकोरेट करण्यासाठी जे क्रिस्टलचे बीड्स आहेत ते चिटकवून घेत आहोत। अशा प्रकारे आपण गुढीची जी खालची काठी आहे तिला डेकोरेट करून घेऊयात। दोन स्ट्रिपचा वापर करून आपण ही पूर्ण काठी अशा प्रकारे कव्हर करून घेऊयात। यानंतर आपण गुढीचा बेस बनवणार आहोत। गुढीचा बेस बनवण्यासाठी आपण इथे बॉक्स वापरलेला आहे। तर हा कुठलाही एखादा रिकामा बॉक्स तुम्ही घेऊ शकता। बेस पक्का राहावा यासाठी मी याच्यामध्ये एक दगड टाकत आहे, ज्याच्यामुळे थोडंसं वजन राहील।
आणि वरती मी एक होल बनवून घेतलेला आहे। आता याच्यानंतर ग्लिटर पेपर वापरून मी हा पूर्ण बॉक्स कव्हर करणार आहे। तर त्यासाठी आपण बॉक्सच्या मापाने हा पेपर जो आहे तो कट करून घेऊयात। ग्लिटर पेपरला देखील आपल्याला एक छिद्र करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण गुढी उभा करू शकू। तर बॉक्सच्या चारी बाजूंना आपल्याला हा जो पेपर आहे तो लावून घ्यायचा आहे। तर बॉक्सच्या मापामध्ये आपण हा पेपर कट करून त्यानंतर ग्लूच्या सहाय्याने हा पेपर फिक्स करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे ग्लू लावून आपण चारी बाजूंनी ग्लिटर पेपरने हा बॉक्स जो आहे तो पॅक करून घ्यायचा आहे। बॉक्स पॅक झाल्यानंतर आपण या बॉक्सला थोडंसं अजून डेकोरेट करणार आहोत। तर त्यासाठी आपण ॲक्रेलिकचे जे शुभलाभ मिळतात ते आणि स्वस्तिक या काही चिन्हांचा, जी शुभचिन्ह आपल्याकडे समजली जातात त्यांचा वापर करणार आहोत। तर आपल्याला बॉक्सच्या मधोमध गुढी उभी करायची आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूंना आपल्याला शुभलाभ हे जे ॲक्रेलिकचे बाजारात मिळतात ते चिटकवून घ्यायचे आहेत। गोष्टी आहेत त्या चिटकवून घ्यायच्या आहेत। यानंतर आपण हा जो बॉक्स आहे या बॉक्सला वरच्या साईडने आणि खालच्या साईडने गोल्डन कलरच्या सेलो टेपने डेकोरेट करणार आहोत। अशा प्रकारे गोल्डन कलरचा सेलो टेप घेऊन वरची साईड आधी आपण कव्हर करूयात आणि त्यानंतर खालच्या साईडनेही याच प्रकारे आपल्याला बॉर्डर बनवून घ्यायची आहे। थोडासा ग्लू लावून आपण इथे याला फिक्स करून घेऊयात। तर पाहिलं फ्रेंड्स, अतिशय कमी सामानामध्ये आणि अतिशय सुंदर अशी गुढी आपण इथे बनवली आहे। ही गुढी तुम्ही कशा प्रकारे वापरू शकता हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। आता यानंतर गुढीची जी साडी आहे त्याच्यावरती मी क्रिस्टल्स चिटकवून घेत आहे, ज्यामुळे साडी अजूनच उठून दिसेल। तर अतिशय कमी सामानामध्ये आणि अतिशय सुंदर अशी एक मिनी गुढी आपण इथे बनवून घेतली आहे। फ्रेंड्स, मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे मी गुढीचा वापर केलेला आहे। एक अतिशय सुंदर अशी रांगोळी काढून त्या रांगोळीवरती मी एक बाऊल, रांगोळीने भरलेला बाऊल ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही गुढी उभी केलेली आहे। तर अतिशय सुंदर असं रांगोळी आणि गुढीचं कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या दारात तयार करू शकता। या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की हे ट्राय कराल असं मला वाटतं। या रांगोळीचा व्हिडिओ देखील तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मिनी गुढी कशी बनवतात आणि या मिनी गुढीचा वापर तुम्ही रांगोळीची शोभा वाढवण्यासाठी कसा करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कलाकृतीसह एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं आवडतं चॅनल शिल्पास क्रिएटिव्हिटी। बाय, टेक केअर।